नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट. आज 23 एप्रिल 2026 रोजी मोठ्या प्रमाणात पाऊस येणार. अचानक भयानक वातावरणात मोठा बदल झाला आहे. नद्या नाले एक होणार आणि शेतकऱ्यांचं याच्यामध्ये मोठं नुकसान सुद्धा होऊ शकतं. जे शेतकऱ्यांचं रब्बी पिकं आहे, सोयाबीन असेल, त्याचप्रमाणे इतर जे काही साठवलेलं धान्य आहे याच्यामध्ये सुद्धा पावसामुळे नुकसान होऊ शकतं. त्यामध्ये हरभरा असेल, कांदा असेल, द्राक्ष पिकाचं नुकसान होऊ शकतं. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या तालुक्यामध्ये पाऊस होणार आहे याविषयीची सविस्तर अपडेट आपण बघणार आहोत. गेल्या 2 ते 3 दिवसापासून ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत आहे राज्यामध्ये. मग कोणते असे जिल्हे आहे या जिल्ह्यामध्ये पाऊस हवामान होणार आहे विभागानं ते वर्तवलाय. आता काही जिल्ह्यांमध्ये बघणार आहोत. सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस मोठ्या कोसळेल प्रमाणात पाऊस असाही अंदाज असा आहे. अंदाज आहे. पाऊस पुन्हा आता या ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे. मग कोणते जिल्हे आहे, कोणते तालुके आहे याची आपण सविस्तर अपडेट आता बघणार आहोत. राज्यामध्ये जर आपण बघितलं तर गेल्या काही दिवसामध्ये अतिवृष्टीचं संकट आलेलं होतं. आता 2 ते 3 दिवसापासून पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. मग कोणत्या भागात पाऊस येणार आहे? 17-18 तारखेपासूनच पावसाला सुरुवात होत आहे. मग या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की कमी दाबाचा पट्टा कोणत्या परिसरात तयार झालेला आहे, हवामान विभागाने काय सूचना दिलेल्या आहे आणि येत्या काही दिवसामध्ये कशा पद्धतीने पाऊस होणार आहे हे आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आता बघा, एप्रिल महिना सुरू झालेला आहे. एप्रिल मध्ये मोठ्या प्रमाणात वादळेचा आणि अतिवृष्टी होत असते. मग आता आपण जर बघितलं तर 22 तारखेला अतिवृष्टी झाली, 23 तारखेला सुद्धा अतिवृष्टी होत आहे. आता अजून किती अतिवृष्टी होणार हे बघणं गरजेचं आहे. आणि हे अतिवृष्टी का होत आहे, कोणत्या समुद्रावरून वारे येत आहे याविषयीची सविस्तर अपडेट. आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस झालेला आहे, पुणे जिल्हा असेल, त्याचप्रमाणे मुंबई उपनगर असेल, मुंबई असेल, त्याचप्रमाणे सोलापूर, सातारा, सांगली असेल, या सर्व ठिकाणी आपल्याला पावसाचं वातावरण सध्या तरी पाहायला मिळत आहे. अजून 2 ते 3 दिवस पावसाची अपेक्षा आहे. 20, 21, 22, 23, 24, 25 पर्यंत 5 दिवस पाऊस येणार आहे. राज्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवलेला आहे. मग हा पाऊस येण्याचं प्रमुख कारण काय आहे? फिरलेले वारे, वातावरणातील बदल, तापमान यांच्यातील फरक, या सर्व घटकांमुळे आता तरी आपल्याला पाऊस पाहायला मिळत आहे. आता जरी आज बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाऊस काही ठिकाणी झालेला आहे. इथून पुढे सुद्धा पाऊस असणार आहे. परंतु शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यायची आहे? जर आपल्याला काही लागवडी करायची असतील, रोपे असतील, हे खराब होणार नाही याची काळजी घ्या. आपले धान्य असतील, कांदा असेल, वेळीच शेताच्या बाहेर काढून घेणं गरजेचं आहे. कारण की अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात ढगफुटीसह पाऊस सुद्धा काही ठिकाणी होण्याची शक्यता आहे. वाऱ्यामुळे चाळींचं नुकसान होऊ शकतं, घरांचं नुकसान होऊ शकतं, जनावरांचं नुकसान होऊ शकतं, झाडं पडू शकतात. या अशा परिस्थितीत आता काळजी घेणं गरजेचं आहे. आणि आपण जर बघितलं तर 6 ते 7 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा सुद्धा इशारा हवामान खात्याने आपल्याला SMS मार्फत दिलेला आहे. मग किती दिवसात अतिवृष्टी होणार, कसा पाऊस पडणार हे आता बघणं गरजेचं आहे. चला तर बघूया कोणते या महिन्यात पाऊस होण्याचे दिवस कोणते कोणते आहे. 22 ते 25 तारखेपर्यंत महाराष्ट्रात मध्यम ते अतिमध्यम विरळ स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. याला महत्वाचं जे हाय अलर्ट आहे ते पुणे जिल्हा असेल, मुंबई जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा या गावांमध्ये आपल्याला पावसाचा अंदाज आता वर्तवला आहे. पावसाची ही अपडेट आपल्याला जर आवडली असल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.